हाय गाईज, वेलकम इन आवर हॅलो टीचर्स चॅनल. आपण सर्वजण सेतू ब्रिज कोर्सचा अभ्यास करत आहोत. इयत्ता 10वी सब्जेक्ट इंग्लिश. आज आपण स्टेटमेंट 14 ॲक्टिव्हिटी सेकंड रेफर करणार आहोत. लेट्स सी. लर्निंग आउटकम्स कॉम्पिटन्सी स्टेटमेंट. The aim of developing writing skill is to help student to image and think in coherent, cohesive manners and express the thinking in essay writing from. The students should be able to organize their ideas and thoughts in a clear piece of writing, reflecting their novelty and creativity. It should also reflect their sensitivity towards the subject. Instructions for teachers, parents and facilitators. Asked to jot म्हणजे संक्षिप्त, down the points to the related subject. Encourage the learners to write about provided or given subjects. Allow them to express their own thoughts. Enables the learners to use proverbs in essays. Provides the subject to learners to write essays. या ठिकाणी आपण एस्से रायटिंग विषयीची इन्फॉर्मेशन घेणार आहोत. इन्स्ट्रक्शन्स फॉर स्टुडंट्स. पार्टिसिपेट इन द एस्से कॉम्पिटिशन. आस्क देम टू यूज पंक्च्युएशन मार्क्स इन अ लाईट प्लेस. पे अटेन्शन टुवर्ड्स द सुटेबल टायटल. कीप प्रॉपर टेन्स फॉर्म. शेप अँड साईज ऑफ द लेटर शुड बी ॲप्ट वन. विद्यार्थ्यांसाठी सूचना आहे की आपण सर्वांनी एस्से कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट म्हणजे सहभाग नोंदवला पाहिजे. प्रॉपर स्ट्रेस आणि पंक्च्युएशन मार्क्स आपण दिले पाहिजे. सुटेबल टायटल देखील त्या एस्से रायटिंगला द्यायला हवे आणि प्रॉपर टेन्स फॉर्म हा यूज केला पाहिजे. त्या व्यतिरिक्त शेप आणि साईज ऑफ लेटर हे सुद्धा प्रॉम्प्ट योग्य रीतीने हवे. लर्निंग ॲक्टिव्हिटी आहे. प्रोव्हाइड द टायटल विथ पॉईंट्स. For example, ask the learners to read the provided title and given points carefully. Tells the learners to cover all points while writing an essay. Tells them to give appropriate title at the beginning of the paragraph. Tells the learners to use some grammatical items like degree, not only but also, either or, neither nor, though, although, if, unless, whenever necessary. म्हणजे एस्से रायटिंग करत असताना आपल्याला टायटल प्रोव्हाइड्स झाले पाहिजे. सर्व पॉईंट्स आपण केअरफुली कवर केले पाहिजे म्हणजे आपल्या एस्से रायटिंगमध्ये सर्व पॉईंट्स आले पाहिजे. त्यानंतर एस्से रायटिंग करत असताना आपल्याला सुरुवात आणि शेवट खूप महत्त्वाचा आहे. ॲप्रोप्रिएट टायटलसुद्धा आपण योग्य शीर्षक दिले पाहिजे आणि हे लिहित असताना ग्रॅमॅटिकल कन्स्ट्रक्शन बरोबर असले पाहिजे. त्याचबरोबर आपण ग्रामरच्या काही उपयोग देखील केला पाहिजे म्हणजे नॉट ओनली बट ऑल्सो, आयदर ऑर, नायदर नॉर सारखे स्टेटमेंट येथे आपण यूज केले पाहिजे. Provide the learners some helpful words to compare. Example, alike, both, and, as well as, on other hand, on the contrary, whereas, in contrast, etc. Tells them to use own sentences using given points. Tells them to use proper tense. म्हणजे लिहित असताना एस्से रायटिंग करत असताना आपण स्वतःचे काही उदाहरणं देखील तिथे दिले पाहिजे. प्रॉपर टेन्ससुद्धा यूज केला पाहिजे. या ठिकाणी सॉल्व ॲक्टिव्हिटी डेमो आहे. टेल द नेम्स ऑफ द हॉबीज मेन्शन इन द एस्से. ह्या एस्सेमध्ये मेन्शन केलेल्या हॉबीज कोणकोणत्या आहेत? आन्सर, ड्रॉइंग, पेंटिंग, ग्रेडिंग, स्टॅम्प कलेक्शन, फोटोग्राफी, रीडिंग, स्विंग, क्राफ्ट अँड कुकिंग. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द रायटर्स हॉबी मेन्शन इन द एस्से? द रायटर्स हॉबी इज गार्डनिंग मेन्शन इन द एस्से. थर्ड क्वेश्चन आहे, व्हॉट गिव्स इमेन्स प्लेजर टू अस? Gardening gives immense pleasure to us. Teacher will provide a title and related points. Students will read it carefully and write an essay by their own. Practice आहे. Teacher will provide the following titles and points. Gives clear instruction to write an essay on it. Write an essay on my hobby by using the points. खाली दिलेले पॉईंट्सचा वापर करून आपल्याला माय हॉबी या टॉपिकवरती एस्से रायटिंग करायचं आहे. पॉईंट्स आहेत, व्हॉट इज युअर हॉबी? तुमची हॉबी काय आहे? वाय डू यू लाईक इट? तुम्हाला ती का आवडते? व्हॉट आर इट्स बेनिफिट्स फॉर यू? त्याचे तुम्हाला काय बेनिफिट्स आहेत? हाऊ डू यू गिव्ह युअर टाईम फॉर कीपिंग युअर हॉबी? तुमच्या हॉबीसाठी तुम्ही किती वेळ देता? हू हेल्प्स यू टू कीप युअर हॉबी? कोण तुमची हॉबी तुमची हॉबी ही कोण चांगल्या प्रकारे मेंटेन करतं?
व्हॉट इज द मेसेज टू अदर थ्रू युअर हॉबी? तुम्ही इतरांना तुमच्या हॉबीच्या थ्रू कोणता मेसेज देऊ इच्छितात? असे सर्व पॉईंट्स कवर करून आपल्याला माय हॉबी या टॉपिकवरती एस्से रायटिंग करायचं आहे. लेट्स सी, इथे डेमो दिलेला आहे. हॉबीज प्लेज अन इम्पॉर्टंट पार्ट in our life. They keep us busy in spare hours and make life happy. They make us forget all worries and give us inspiration. They make life interesting and pleasant. They give us energy and teach us the dignity of labor. हॉबी हा आपल्या आयुष्याचा खूप महत्त्वाचा भाग आहे. हॉबीमुळे आपलं आयुष्य खूप चांगलं आनंदी बनतं. आपण सर्व टेन्शन चिंता विसरून आपल्याला एक प्रेरणा देत असतं आणि त्यामुळे आपण आपल्या हॉबीला कॅरी अप केलं पाहिजे. आपली हॉबी आपल्यासाठी एनर्जी देते आणि खूप काही शिकवून जाते. शारीरिक श्रम देखील आपल्याला शिकवून जाते. All hobbies are useful in one way or the other, but the one I like most is gardening. I have recently developed a taste for it. It is both pleasant and economical. I have always had love for nature and have admired flowers and plants, but I have never before felt the real joy they afford to the human mind. It is only now I learn what store of knowledge they have for us. Gardening gives us a lot of exercise. It teaches us to work with our own hands. It brings us into close contact with nature. It is a pleasure to dig the earth to make beds and dig canals for water. All this is very interesting. This kind of physical exercise is delightful and enjoyable. We also learn of the disease of plant and their remedies. We can't know the understand all this by reading books only. In gardening, we read of the very book of nature. Gardening adds the beauty of the spot. The barren place begins to change its look. The plants bring forth buds which blossom into lovely flowers of different colors. It lends a charm to the whole sight. The flowering creepers, the green grass, and the green hedge make the place so attractive. We know that it is the fruit of earth on the label. We feel the real joy of it. Gardening adds our comfort and health. We enjoy the fresh air, the cool breeze, and the pleasant shades of trees. The sweet smelling flowers make the air fragrant. It refreshes the brain and the invigorates of the body. तर अशा प्रकारे आपण माय हॉबीविषयी हा एसे रायटिंग पाहिलेला आहे. एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी, पॅरलल ॲक्टिव्हिटी, रेन्फोर्समेंट आहे. टीचर प्रोव्हाइड सॅम्पल टॉपिक्स टू लर्नर्स टू राईट द एसे फॉर प्रॅक्टिस. टीचर ऑर्गनाइज अँड एसे कॉम्पिटिशन फॉर लर्नर्स. इव्हॅल्युएशन आहे. आज द लर्नर्स टू कलेक्ट प्रोवर्ब्स अँड इडियम्स टू मेक अँड इझी मोर अट्रॅक्टिव्ह अँड ब्युटिफुल. त्यानंतर पुन्हा इव्हॅल्युएशन वर्क आहे. डिस्क्राईब युअर स्कूल प्रिमाइस. आपण आता आपल्या स्कूल प्रिमाइसविषयी इन्फॉर्मेशन घेऊया. एसे रायटिंग माय स्कूल प्रिमाइस. एज्युकेशन इज अन इसेन्शियल पार्ट ऑफ अवर लाईफ. वी आर नथिंग विदाऊट नॉलेज अँड एज्युकेशन. शिक्षण हा आपला एक महत्त्वाचा भाग आहे आपल्या आयुष्याचा आणि नॉलेजशिवाय, ज्ञानाशिवाय आणि शिक्षणाशिवाय आपण काहीच नाही. द स्कूल इज द फर्स्ट प्लेस ऑफ लर्निंग फॉर मोस्ट पीपल. शाळा हे शिकण्याचं बऱ्याच लोकांचं पहिलं माध्यम आहे. आय फील ब्लेस्ड टू स्टडी इन वन ऑफ द मोस्ट प्रेस्टिजियस अँड रिस्पेक्टेड स्कूल इन द सिटी. मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की मी एका प्रेस्टिजियस आणि रिस्पेक्टेड स्कूलमध्ये, जो शहरामध्ये रिस्पेक्टेड म्हणून ओळखले जाते अशा स्कूलमध्ये मी शिकतो. आय स्टडी इन शेठ विके शाह विद्या मंदिर. इट इज वन ऑफ द बेस्ट स्कूल इन नंदुरबार डिस्ट्रिक्ट. मी शेठ विके शाह विद्या मंदिर या शाळेत शिकते आणि ती एक नंदुरबार डिस्ट्रिक्टमधील सर्वात बेस्ट स्कूल म्हणून ओळखली जाते. दिस इज ई शेप बिल्डिंग स्प्रेड इन द एरिया ऑफ 4 एकर. 4 एकर जमिनीमध्ये असलेले ई शेप बिल्डिंग ही शाळेची आहे. Our school has all facilities of modern schools such as well-furnished and airy classrooms, best laboratories, a big library with a huge collection of books, a vast playground. आमच्या शाळेमध्ये मॉडर्न स्कूलप्रमाणे सर्व फॅसिलिटीज अवेलेबल आहेत. सच ॲज फर्निश अँड एअरी क्लासरूम आहेत,
लॅबोरेटरी आहे खूप मोठी, लायब्ररी आहे ज्याच्यामध्ये खूप साऱ्या पुस्तकांचं कलेक्शन आहे आणि मोठं प्लेग्राऊंडसुद्धा आहे. नियरेस्ट अबाउट 5,000 स्टुडंट्स स्टडिंग इन माय स्कूल फॉर फ्रॉम क्लास फर्स्ट टू 12th इन व्हॅरियस डिव्हिजन्स. माझ्या शाळेमध्ये 5,000 विद्यार्थी हे शिक्षण घेत आहेत. जवळजवळ इयत्ता 1ली ते 12वीपर्यंत खूप डिव्हिजन्स माझ्या शाळेमध्ये आहेत. आवर स्कूल अचीव ISO सर्टिफाईड इन 2019. आमच्या शाळेला 2019मध्ये ISO मानांकन देखील मिळालेले आहे. ज्युनियर कॉलेज, सिनियर कॉलेज, SNDT कॉलेज, DED कॉलेज, BEd कॉलेज ऑल्सो इन अवर कॅम्पस. आमच्या कॅम्पसमध्ये ज्युनियर कॉलेज, सिनियर कॉलेज, SNDT महिला कॉलेज, DED कॉलेज, BEd कॉलेज देखील आहेत. Our principal is very strict, punctual and disciplined person, but fair and lovely also. आमचे प्रिन्सिपल हे खूप स्ट्रिक्ट आहेत, वेळेच्या बाबतीमध्ये पंक्च्युअल आहेत आणि या व्यतिरिक्त शिस्तप्रिय देखील आहेत. बट फेअर अँड लवली ऑल्सो, पण एवढं असूनसुद्धा खूप दयाळू आणि मायाळू देखील आहेत. Our teachers are also very strict. They teaches us with the utmost care, guide us with our assessment and other preparation, and helps us in time of need. आमचे शिक्षकसुद्धा खूप शिस्तप्रिय आहेत, खूप स्ट्रिक्ट आहेत. ते आम्हाला नेहमी काळजीपूर्वक शिकवतात, आम्हाला नेहमी मार्गदर्शन करतात आणि अभ्यासाच्या प्रिपरेशनच्या बाबतीत देखील वेळोवेळी आमच्या गरजा पूर्ण करत असतात. स्कूल कंडक्ट्स फिजिकल एज्युकेशन क्लासेस फॉर अस once every week. It holds various inter-school competition like quizzes, competitions, sports, tournaments, debates and cultural competitions. School has ample of space to play and extracurricular activities and evening campus for cricket, football, tennis etc. were organized. आमच्या शाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शाळेव्यतिरिक्त अभ्यासाव्यतिरिक्त वेगवेगळे उपक्रम देखील चालवले जातात. विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. खेळण्याच्या वेगवेगळ्या स्पर्धा भरवल्या जातात. या व्यतिरिक्त इव्हिनिंग सेशनला क्रिकेट, फुटबॉल, टेनिससारखे खेळ देखील आयोजित केले जातात. My school club has meticulously planned trip to provide experiences outside of regular life to the students as well as teachers. या व्यतिरिक्त अभ्यासाव्यतिरिक्त वेगवेगळ्या सहलीचे देखील आयोजन केले जाते, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या आयुष्यामध्ये थोडं एंटरटेनमेंट आणि नवीन नवीन अनुभव असावेत म्हणून. School has provided me with the best people to be called friends that I will treasure forever in my life. माझ्या आयुष्यामधलं फार मोठी संपत्ती मित्रांच्या रूपाने मला शाळेने मिळवून दिलेली आहे. The school is a place that teaches us concept, enhance our abilities, prepare us for the future and builds and shapes our personality. I like my school very much and I am proud to be student of that school. शाळा ही अशी एक गोष्ट आहे की जी आपल्याला खूप सारं शिकवते, आपल्या ॲबिलिटीज डेव्हलप करते आणि आपलं फ्युचर देखील बनवत असते. मला माझी शाळा खूप आवडते आणि मला खूप अभिमान आहे की मी त्या शाळेचा विद्यार्थी आहे. अशा प्रकारे आपण ह्या ॲक्टिव्हिटीचा आज अभ्यास केलेला आहे. मला होप आहे की तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. सी यू अगेन इन माय नेक्स्ट व्हिडिओ. टिल बाय.